MDH चणा मसाला। आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने। MDH। गोंदिया जिल्ह्यात काल वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली होती। या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे। मी एका शेतकऱ्याच्या शेतात आहे। आपण बघू शकता या शेतकऱ्याने आपल्या शेतात आंबाची शेती लावली होती। काल वादळी वाऱ्यामुळे या शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झालेले आहे। आपण बघू शकता जमीनदोस्त झालेला आहे आणि गोंदिया जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण आहे। काही ठिकाणी रिपरिप पाऊस पण सुरू आहे। आमच्यासोबत या शेताचे शेतकरी आहेत। भाऊ काय सांगणार, काल वादळी वाऱ्यामुळे आपली शेतीचे प्रचंड नुकसान झालेलं आहे, काय सांगणार? काल पडलेल्या ढगाळ वातावरणामुळे जे अचानक पाऊस पडला त्या पावसामुळे आणि जोराने वारा सुटली त्या वाऱ्यामुळे खूप प्रमाणात माझ्या आंब्याचे जे फळबागाची शेती होती ते आंबे खूप प्रमाणात झडलेला आहे। यामध्ये नीलम आंबा जो आहे, नीलम आंब्याचा प्रकार खूप प्रमाणात झडलेला आहे, कारण हा आकाराने 1 ते 1.5 सव्वा किलोपर्यंत होतो आणि आता तो अर्धा ते पाऊण किलोचा पर्यंत एक झालेला आहे। आपण हे पाहू शकता अर्धा किलोचा आंबा आहे। हा अर्धा किलोपर्यंतचा आंबा असल्यामुळे वजनामुळे काहीतर हे पडलेलं आहे आणि वजन जास्त झाल्यामुळे आंबा खूप प्रमाणात झडलेला आहे। या नीलम आंब्यापासून मी बऱ्यापैकी पीक घेण्याच्या म्हणजे अपेक्षा बाळगलो होतो, परंतु निसर्गाने साथ न दिल्यामुळे माझे हे नुकसान झालेलं आहे। जवळपास किती रुपयाचं नुकसान झालेलं आहे? जवळपास मला 1 ते 1.5 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे आपल्या ह्या नीलम आंब्यापासूनचा। शासनाला काय मागणी आहे आपली? शासनाला विनंती करेन की जे फळबाग करणारे शेतकरी आहेत त्या फळबाग करणाऱ्या शेतकऱ्यांना असे नैसर्गिक जेव्हा नुकसान होतो त्या नुकसानाच्या भरपाई म्हणून काहीतरी शासनाने मदत करावी अशी माझी विनंती असेल, जेणेकरून शेतकरी वेगवेगळ्या प्रकारचे फळपीक घेण्यास तो धजावणार नाही। निश्चितपणे या शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान झालेले आहेत आणि शेतकऱ्यांचे जे नुकसान झालेले आहेत लवकरात लवकर शासनाने भरपाई करावी अशी ही मागणी आता शेतकरी करत आहेत। साईद पठाण, TV9 मराठी, गोंदिया। वाह, काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव। MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग। असली मसाले सच MDH